एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा. आज तुम्हाला जे मंगळसूत्राचे पेंडंट असतात गोल्डमध्ये ते दाखवणार आहे. 22 कॅरेटमध्ये हे सर्व पेंडंट असणार आहेत. अगदी वाटीमणीपासून ते यांच्या पेंडंटपर्यंत सर्व आपण कलेक्शन यांचं पाहणार आहोत. बेसिक कमीत कमी वेट जे असेल ते मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवेल. वेटमुळे काय होईल तर तुम्हाला त्या प्रोडक्टची लमसम अमाऊंट काय येते ते समजेल. परंतु यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस हे वेगळे द्यावे लागतात. ते सुद्धा तयारी तुम्ही ठेवा. व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आता उन्हाळा स्टार्ट होत आहे, तर आपल्याला सगळ्यांना सनस्क्रीन हवं असतं. तर हे VLCCचं सनस्क्रीन आहे, जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर VLCCचं सनस्क्रीन ऑर्डर करायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला हे प्रोडक्ट खाली टॅग केलेलं आहे, तुम्ही तिथून ते ऑर्डर करू शकता. चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी श्रुती PNG अँड सन्स फिनिक्स मॉलमधून बोलते. आपल्याकडं जे वाट्यामणींचे डिझाईन्स आहेत ते मी आता दाखवते तुम्हाला, कमी वजनापासून ते मोठ्या वजनापर्यंत. हे अगदी कमी वजनापासून आहे. हे मीना वर्कचे छोट्यामध्ये. याचं वजन किती असेल? 2.5 ग्रॅम आहे. 2.5 ग्रॅम पासून आहे आपल्याकडे. हे सगळे म्हणजे तुम्ही छोट्या मंगळसूत्राला यूज करण्यासाठी आहेत. जे आपण शॉर्ट मंगळसूत्र यूज करतो ना त्याच्यासाठी. हे वेगळं पॅटर्न आहे. हा फॅन्सी पेंडंट जे असतात ना, आता काही मुलींना, आजकालच्या मुलींना जे वाटी नको असते ऑफिस वर्क वगैरे साठी, असे छोटेसे पेंडंट्स पण आहेत आपल्याकडे. आणि हे वेगळी वाटी आहे, म्हणजे हा याला साऊथ प्लेन आहे. हा साऊथ पॅटर्न आहे जो प्लेन मध्ये पूर्ण येतो. आता ह्याची पण खूप फॅशन आहे. याचं वेट किती आहे? त्याचं वेट आहे 3 ग्रॅम. 3 ग्रॅम 140. आणि हे कलकत्ती पॅटर्न मध्ये कलकत्ती पॅटर्न मध्ये. आणि हा वाला हा आपला जुना पॅटर्नच आहे, महाराष्ट्रीयन पद्धतीचा. हे सगळं हा कलकत्ती पॅटर्न मध्ये. इव्हन हा पण कलकत्ती पॅटर्न मध्ये. याचं वेगळं डिझाईन. हे किरण मणी म्हणून आपले मणी आहेत ना, त्याच्या प्रकार त्याच्या सारखेच मणी केलेले आहेत. हे जास्त शायनी वाटतं. हो, त्याच्यासोबत हे मणी पण दिलेले आहेत ना, सेम त्या मणी सारखेच वाटत. ओके. नवीन डिझाईन्स मध्ये हे पण सेम तसंच. हे अष्टपैलू मणी सारखे वाटत आहेत. ओके. याचं किती वेट असेल? त्याचं ग्रॅम 3 ग्रॅम 20 मिली आहे. ओके. आणि हे 5 ग्रॅम मध्ये. ओके. आता समजा हे लाईट वेट आहे आणि हे फक्त यामध्ये मीना दिलाय. हो, हे मीना आहे. आणि ह्याचं वेट जरी तुम्हाला देताना आपण मीना सहित जरी दिला ना, घेताना सुद्धा आपण मीना सहितच वेट घेतो. ओके. जसं की आता आपण मीनामध्ये पाहिले छोट्या वाट्या आहेत, ह्या मिडियम साईजच्या वाट्या, जे मिडियम मंगळसूत्र वगैरे असतात ना त्याच्यामध्ये आपण हे यूज करू शकतो. आणि हा जो पॅटर्न आहे हा सुंदर आहे. अगदी खाली अशी छोटे छोटे मणी लटकलेले आहेत. ते सुद्धा असं मंगळसूत्राला घातलं ना खूप सुंदर वाटतं. ओके. म्हणजे ब्लॅक बीड्स मध्ये. ब्लॅक बीड्स जरी घातले तरी ते छान दिसतं. हो, नुसतं ब्लॅक बीड्सचे जरी आपण सर घातले ना तरी खूप सुंदर वाटतं. याचं वेट किती असेल? ह्याचं वेट आहे 9 ग्रॅम. त्याच पॅटर्न मध्ये हा ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे. ह्याचं वजन आहे 7 ग्रॅम आहे. ह्याचं वजन म्हणजे त्याच पॅटर्न मध्ये थोडासा वेगळा आहे हा. आणि हे सगळे वेगवेगळ्या शेपचे. हा आपलं शिंपल्या असतात ना तशा शेप मध्ये. ह्याचा पण तशा प्रकारचाच शेप आहे. हे तिन्ही जे पॅटर्न आहेत ते वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. थोडस फॅन्सी. याचं किती वेट असेल? वेट आहे 5 ग्रॅम 620. हा पण पॅटर्न वेगळा आहे. हा जाळी पॅटर्न मध्ये डिझाईन. ओके. हो, म्हणजे ट्रान्सपरंट जाळीचं काम आहे. हा अँटिक पीस मध्ये छोटासा आहे. मॅम, हे जे स्टोन्स असतात ते म्हणजे साधे स्टोन्स असतात ते. ओके. ते वेट मध्ये इन्क्लूड असतात? नाही, वेट मध्ये इन्क्लूड नसतं. हे जो स्टोन सहित वेट असतं मॅम 3 ग्रॅम 220 आहे. आणि जे ऍक्च्युअल गोल्डचं वेट आहे त्याचं 3 ग्रॅम 140. आपण 3 ग्रॅम 140चाच हिशोब करतो. फक्त ही स्टोनची काय कॉस्ट असते ती ऍड होते त्याच्यामध्ये. आता ह्या टेम्पलमध्ये कसे आहेत, शॉर्ट टू लॉंग पर्यंत सगळ्या वाट्या आहेत ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येकाचे तुम्ही जर पाहसाल तर शेप वेगवेगळे आहेत. काहीचा गोल आहे, काहीचा षटकोनी आहे, काहीचा त्रिकोणी आहे असा. ह्याचा पण शेप वेगळा आहे.
ओके. हे फ्लावर सारखं हा दिसतंय आणि फ्लावर त्याला षटकोनी आहे हो ते. हो. याचं किती वेट असेल? त्याचं वेट काही नाही म्हटलं तरी ना एक 11 ग्रॅम आहे, 11 ग्रॅम. म्हणजे 1 तोळ्याच्या पुढे आहे. हा तुम्ही जर टेम्पलमध्ये घ्यायला गेले ना कमीत कमी 7 ग्रॅम पासून, ओके. त्याच्यापेक्षा खाली येतच नाही. कारण ती डिझाईनच बनवायची असेल तर वेटेड मध्येच बनते, ओके. त्यामुळे 7 ग्रॅमच्या वरच वाट्या आपण देतो. आणि याचं किती वेट असेल? हे जे 1 तोळा 12 ग्रॅम. ओके. आणि सगळ्यात लाईट वेट जी आहे ती किती ग्रामची आहे? 6.5 ओके. 6.5. हे अँटिक पीसमध्ये जे आता नवीन लेटेस्ट डिझाईन्समध्ये आलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याकडं मंगळसूत्राला अटॅच असं वाट्या यायच्या. आता जास्त आपण ह्याच्यामध्ये सुद्धा वाट्या अवेलेबल केलेल्या आहेत. हे पेंडंट खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. ओके. चंद्रकोर दिली हा त्याला छान. हा म्हणजे अगदी कमी ह्याच्यामध्ये आपण हा पीस केलेला. हे मीडियम मंगळसूत्र जे असतात ना त्याला आपण यूज करू शकतो. ओके. तुम्ही लॉंग मंगळसूत्राला नुसते का ब्लॅक बीड्स जरी घातले ना तरी खूप सुंदर दिसतं. ओके. याचं किती वजन असेल? हे जे 19 ग्रॅम आहे. ओके. म्हणजे आणि मग जवळजवळ 2 किलो. यामध्ये जे पर्ल्स यूज केलेत ते कोणते असतील? ह्याच्यामध्ये जे पल्स यूज केलेले असतात ना ते कल्चर पल्स असतात, ओके. आणि जे स्टोन्स आहेत ते झिरकॉन स्टोन्स आहेत. ओके. आणि हे सेमी प्रेशियस मध्ये येतील हा का? सेमी प्रेशियस मध्ये येतात. ओके. हे कलकत्तीमध्ये अम्बॉस पेंडंट्स आहेत, म्हणजे दिसायला मोठे असतात पण वेटेडला लाईट वेट असतात. तर ओके. हाच आपण घेऊया. हा दिसायला किती मोठा आहे पण ह्याचं वेट आहे 12 ग्रॅम. ओके. भरपूर मोठं सुंदर आहे. वाटतं. जे अगदी मोठं मंगळसूत्राला आपण हे जरी लावलं ना तरी लाईट वेट मध्ये खूप छान वाटतो. म्हणजे फक्त 12 ग्रॅम मध्ये येईल का? हो फक्त 12 ग्रॅम मध्ये, पण दिसायला तो मोठा वाटतो. ओके. अम्बॉस पॅटर्न मध्ये कलकत्ती वर्क आहे त्याच्यावर. ओके. हे सगळे जेवढे पण आपण पॅटर्न लावलेले आहेत ना हे सगळे अम्बॉस पॅटर्न मध्ये कलकत्ती वर्क आहेत. म्हणजे दिसायला असं बघितलं ना की भारदस्त दिसतं पण त्या वजनाला कमी असतं. ओके. याचं किती वेट असेल? हे सगळ्यात नाजूक आहे. हो त्याचं 3 ग्रॅम आहे. ओके. 3 ग्राम मध्ये छान मिळतंय ते. आणि असं जाळी पॅटर्न दिलाय त्याच्यावर. हो जाळी पॅटर्न दिलेला आहे. शॉर्ट मंगळसूत्राला छान वाटतात, काय त्यांना आवडतं पेंडेंट्स वगैरे लावायला. आणि याच्यावर मीना वर्क आहे ना? हा मीना वर्क आहे. ह्या दोन्ही पेंडेंट मध्ये मीना वर्क आहे. ओके. हो इकडे पण. हा पेंडेंट वेगळाच आहे. हा सुंदर आहे, हो वेगळा दिसतोय. ओके. हे कलकत्ती वर्क मध्ये जसं की आपण ते कलकत्ती अम्बॉस वर्क पाहिले होते पेंडेंट ह्याच्या आधीचे, हे ऍक्च्युअल पूर्ण वेटेड मध्ये येतात. प्रॉपर कलकत्ती वर्कच आहे. आता आपण मगाशी पाहिलं ते पेन आणि हे सेम सिमिलर आहे, तर याचं वेट किती आहे? 4 ग्रॅम आहे ह्याचं वेट. ओके. आणि ते 3 ग्राम मध्ये ते येतं 3 ते. ग्रॅम मध्ये होतं. ओके. म्हणजे दिसायला सेम वाटतं पण हे वेटेड आहे. ओके. हे मजबूत हो. मध्ये येतं. हा पूर्ण शेप वेगळा आहे, कलकत्ती पॅटर्नच आहे पण पूर्ण असा शेप वेगळा आहे. होडी टाईपच आहे पण त्याच्यावर मीना वर्क वगैरे केल्यामुळे तो अजून अट्रॅक्टिव्ह वाटतो. याचं वेट किती असेल? ह्याचं वेट ना मॅम, ह्याचं वेट 7 ग्रॅम 220 आहे. ओके. 7 ग्रॅम आहे. तर दिसायला किती छोटं वाटतं पण त्याचं वेट जास्त आहे. वेट जास्त आहे हो त्याचं. तर त्याच्यामध्ये हा पण पॅटर्न आहे. हा पण पॅटर्न असा लावला ना आपण मंगळसूत्रासोबत सुंदर पूर्ण वाटतं. भरून दिसतो ना हो. तो. ओके. त्याचं वेट किती असेल? ह्याचं वेट आहे 16 ग्रॅम 750. ओके. सगळे 10 ग्रॅमच्या म्हणजे 7-8 ग्रॅम पासूनच आहेत त्याच्यात. हे स्टोन्स आहेत पण हे साधे स्टोन्स आहेत, अमेरिकन डायमंड्स मध्ये. नॅचरल डायमंड्स नाही आहेत हे. स्टोन्स मध्ये आपण सहसा ब्लॅक बीड्सच यूज करतो. हे शॉर्ट मध्ये वगैरे छान वाटतात असे. म्हणजे हे 870 मिलीचं आहे फक्त? हो ओके. दिसायला मोठे वाटतंय हो हो हो. स्टोन्स जास्त असल्यामुळे. ओके. वेट गोल्डचं कमी. आणि हे जे आहे ते 2 ग्रॅम 390 आहे, फक्त सोन्याचं वजन. ओके. हे पण लाईट वेट मध्ये दिसतंय. हो मध्ये छान वाटतं. ओके. हो. शॉर्ट मंगळसूत्र छान वाटतं किंवा तुम्ही मीडियम मध्ये जरी घ्यायचं म्हटलं तरी छान वाटतं. ब्लॅक बीड्स अशा. हा ब्लॅक बीड्सवर सूट होतो हो तो. हो.
याचं वजन किती असेल? ह्याचं वजन 1 ग्रॅम 980 म्हणजे जवळजवळ 2 ग्रॅम येते. ओके. 2 ग्रॅम मध्ये खूप सुंदर येतो. हा पण पेंडंट खूप सुंदर आहे. ऍक्च्युली जे असे डिझाईन्स जे असतात ना ते मोस्ट ऑफ डायमंड्स मध्ये असतात. ते आपण गोल्डच्या ह्याच्यामध्ये पण केलेले आहेत. स्टोनची शाईन खूप छान आहे, असं वाटतच नाही की हे अमेरिकन डायमंड्स आहे. ओके. जर तुम्हाला आमच्या पेंडंटची डिझाईन आवडले असतील तर फिनिक्स मॉलमध्ये पीएन गार्डियन सन्स नक्की व्हिजिट द्या.